नमो बुद्धाय. बुद्ध आणि त्यांचा धम्म ह्या ग्रंथाचे आपण थोडक्यात वाचन पाहत आहोत. मागील भागामध्ये आपण बुद्धाने मोक्षदानाचे आश्वासन दिले नाही हे बघितले. आज आपण पाहणार आहोत भगवान बुद्धाने स्वतः संबंधी अथवा आपल्या धम्मासंबंधी अपौरुषेयतेचा दावा मांडला नाही. त्याचा धम्म माणसाने माणसासाठी शोधून काढलेला आहे. तो अपौरुषेय म्हणजे साक्षात्कारी स्वरूपाचा नाही. प्रत्येक धर्माच्या संस्थापकाने आपण किंवा आपली शिकवणूक दैवी असल्याचा हक्क सांगितला आहे. मोजेसने आपली उत्पत्ती दैवी असल्याचे म्हटले नाही, परंतु आपल्या शिकवणुका मात्र दैवी असल्याचे म्हटले आहे. त्याने आपल्या अनुयायांना सांगितले आहे की दुधामधाच्या प्रदेशात ज्यांना जायचे असेल त्यांनी ही शिकवणूक मान्य केली पाहिजे, कारण ती जिहोवाची म्हणजे ईश्वराची शिकवण आहे. येशू ख्रिस्ताने आपण देवपुत्र असल्याचे स्वतः सांगून दैवीपणावर हक्क सांगितला आहे. स्वाभाविकपणे त्याची शिकवणूकही दैवी झाली आहे. कृष्ण तर म्हणत असे, मी स्वतः देव आहे आणि गीता हा माझा शब्द आहे. भगवान बुद्धाने मात्र आपल्या शासनासंबंधी किंवा स्वतः संबंधी कधीही असा दावा मांडला नाही. तो तर असे म्हणत असे की आपण इतर माणसांसारखे आहोत आणि आपला संदेश म्हणजे एका माणसाने आपणास दिलेला संदेश आहे. आपला संदेश प्रमादातीत आहे असे त्याने कधीच म्हटले नाही. तो म्हणतो, माझा संदेश म्हणजे माझ्या मताप्रमाणे मोक्षाकडे जाण्याचा एकमेव सत्य मार्ग आहे. त्याचे अधिष्ठान म्हणजे जगातील सर्व माणसांचा जगासंबंधीचा अनुभव. तो म्हणत असे की त्यात कितपत सत्य आहे हे पाहण्यासाठी त्यासंबंधी कोणताही प्रश्न विचारायला आणि त्याचे परीक्षण करायला सर्वांना स्वातंत्र्य आहे. कोणताही धर्मसंस्थापकाने आपल्या धर्माला अशा प्रकारची कसोटी लावण्याचे आव्हान दिलेले नाही. यापुढे पाहणार आहोत भाग 2, बुद्धाच्या धम्मासंबंधी इतरांच्या मताने बुद्धाने काय शिकविले. भगवान बुद्धाची शिकवणूक कोणती? या प्रश्नासंबंधी त्यांच्या कोणत्याही 2 अनुयायात किंवा बौद्ध धम्माच्या अभ्यासकात एकमत नाही. काहीच्या मते समाधी हा त्याच्या शिकवणुकीचा मुख्य गाभा आहे. काहीच्या मते त्यात विपश्यना म्हणजेच एक प्रकारचा प्राणायाम महत्त्वाचे आहे. काहीच्या मते बौद्ध धम्म म्हणजे केवळ दीक्षितांना सांगावयाचा गुप्त मंत्र आहे, तर इतरांना तो एक सर्वांना उद्देशून उघडपणे सांगितलेला धम्म वाटतो. काहीच्या मते ती एक वृक्ष दर्शन पद्धती आहे. काहीच्या मते तो केवळ गूढवाद आहे. काहीच्या मते ते एक ऐहिक जीवनापासून स्वार्थी पलायन आहे. काहीच्या मते हृदयातील सर्व वासना आणि भावना यांचा पद्धतशीर विरोध शिकविणारे ते शास्त्र आहे. बौद्ध धम्मासंबंधीचा आणखीन पुष्कळच भिन्न मतांचा संग्रह करता येईल. ही मतभिन्नता आश्चर्यकारक आहे. यापैकी काही मते एकांगी विचारवंतांची आहेत. असे लोक म्हणजे ज्यांना बौद्ध धर्माचे सार समाधी, विपश्यना किंवा दीक्षितांना प्राप्त होणाऱ्या गुप्त मंत्रात आहे असे वाटते ते लोक. आणि दुसरी मते प्राचीन भारतीय इतिहासांच्या अभ्यासकांनी बौद्ध धम्मासंबंधी जे लिहिले त्या बहुसंख्य लेखकांच्या लेखनाचा परिणाम होय. या लेखकांचा बौद्ध धम्म हा मूळ अभ्यासाचा विषय नसतो. त्यांचा या विषयाचा अभ्यास केवळ आकस्मिक आणि नैमित्तिक स्वरूपाचा असतो. त्यांच्यापैकी कोणीही बौद्ध धम्माचे अभ्यासक नसतात. धम्माचा उद्गम आणि विकास यांचा विचार करणारे जे मानवशास्त्र त्याचेही ते अभ्यासक नसतात. प्रश्न असा उद्भवतो की भगवान बुद्धाला काही सामाजिक संदेश सांगायचा नव्हता काय? या प्रश्नाचे उत्तर देण्याचा आग्रह धरला असता बौद्ध धम्माचे विद्यार्थी 2 मुद्द्यांचा हवाला देतात. ते म्हणतात, भगवान बुद्धाने अहिंसा शिकविली, भगवान बुद्धाने शांती शिकविली. त्यांना आणखीन असा प्रश्न केला की भगवान बुद्धाने त्याशिवाय दुसरा काही सामाजिक संदेश दिला काय? भगवान बुद्धाने न्याय शिकविला काय? भगवान बुद्धाने प्रेम मैत्री शिकविले काय? भगवान बुद्धाने स्वातंत्र्य शिकविले काय? भगवान बुद्धाने समता शिकविली काय? भगवान बुद्धाने बंधुत्व शिकवली काय?
भगवान बुद्ध कार्ल मार्कसला उत्तर देऊ शकतो काय? बौद्ध धम्माची चर्चा करताना हे प्रश्न प्रायः क्वचितच उपस्थित केले जातात. माझे असे उत्तर आहे की भगवान बुद्धाला एक सामाजिक संदेश द्यावयाचा होता. तो वरील सर्व प्रश्नांची उत्तरे देतो, परंतु ही सर्व उत्तरे आधुनिक लेखकांनी आपल्या लेखनात अगदी गाडून टाकली आहेत. भगवान बुद्धाने स्वतः केलेले वर्गीकरण. भगवान बुद्धाने आपल्या धम्माचे एक वेगळेच वर्गीकरण केले आहे. पहिल्या वर्गाला त्याने धम्म ही संज्ञा दिली. त्याने एक नवा वर्ग निर्मिला आणि त्याला अधम्म असे नाव दिले. तथापि तो धम्म ह्याच नावाने ओळखला गेला. त्याने तिसराही एक वर्ग निर्मिला आणि त्याला सद्धम्म ही संज्ञा दिली. हा तिसरा वर्ग म्हणजे धम्माच्या तत्त्वज्ञानाचे दुसरे नाव होय. भगवान बुद्धाचा धम्म समजण्यासाठी धम्म, अधम्म आणि सद्धम्म ह्या तीनही वर्गाची ओळख करून घेतली पाहिजे. यापुढे आपण पाहणार आहोत भाग 3, धम्म म्हणजे काय. तेव्हा आमच्या चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.